काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी मिळवण्यासाठी राणे गेल्या काही दिवसांपासून सक्रिय होते। यासाठी राणेंनी बेरजेच्या राजकारणावरती भर दिला। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची देखील भेट घेतली। मुंबई स्थानिक स्वराज्य संघातील या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये तब्बल 52 जण इच्छुक होते। त्यासाठी जोरदार फिल्डिंगही लावण्यात आलं होतं। हर्षवर्धन पाटील, मुझफ्फर हुसेन आणि सचिन सावंत यांची नावं आघाडीवर होती। मात्र अखेरीस नारायण राणे यांना विधान परिषदेवरती पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर विधान परिषदेच्या 10 जागांवरती कोणता पक्ष बाजी मारू शकतो हे आपण पाहतोय। विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होईल। एकशे 23 मतांच्या जोरावरती भाजपच्या 4 जागा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाय। 63 मतांच्या जोरावरती शिवसेनेच्या 2 जागा विजयी होऊ शकतात। भाजपकडून 5व्या आणि शिवसेनेकडून 3ऱ्या जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत। काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकूण 3 मतांच्या जोरावरती 3 जागा निश्चित मानल्या जात आहेत। एकूण मतांच्या जोरावरती 3 जागा निश्चित मानल्या जात आहेत। विधान परिषदेची 1 जागा निवडून येण्यासाठी किमान 27 मतांची गरज असते।